आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बाळवणीत एका फायरवर्क्स कंपनीत फटाका बनवण्याचा दारूचा स्फोट झाला आणि परिसरात खळबळ उडाली. बाळवणी येथील मनसूर मुल्ला यांचा मुलगा आणि त्यांचे जावई हे जबर जखमी झाल्याचे समजते. बाळवणी येथील बस स्थानकाशेजारी मनसूर मुल्ला यांचे फटाके व दारुगोळा बनवण्याचे दुकान आहे. पत्र्याच्या शेडमध्ये दारूचा साठा असल्यामुळेच मोठा स्फोट झाला. त्याचा आवाज 4 किलोमीटरपर्यंत दणाणला. शेड पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन उडून बाजूला पडले होते. बाळवणी गावच्या बाहेरच्या बाजूला हे दुकान असल्याने मोठा अनर्थ टळला. जर हे दुकान गावात असते तर मात्र प्रचंड नुकसान झाले असते आणि जीवितहानीही झाली असती. बाळवणी गावात अजूनही काही दुकाने असल्याचे समजते. त्यांना परवानगी आहे का हे पाहणे महत्त्वाचे बनले आहे. प्रशासन अशी एखादी घटना घडल्यावरच जागे होते आणि नंतर शांत बसलेले पाहायला मिळते. मुळात नागरी वस्तीत अशी दुकाने कुणाच्या आशीर्वादाने चालतात, त्यांना कशासाठी परवानगी दिली जाते हा खरा प्रश्न आहे. बाळवणी गावातील नागरी वस्तीतील अशी दारुगोळा बनवणारी व साठा करणारी दुकाने ताबडतोब बंद करावीत अशा चर्चा होत आहेत. बाळवणीत झालेला स्फोट इतका मोठा होता की आसपासच्या दुकानातील वस्तू जागेवर उडून पडल्याचे समजते. दोन्ही जखमींची अवस्था भयानक होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे परत अशी घटना घडू नये यासाठी बाळवणी गावातील दुकाने बंद करावीत, अन्यथा गावापासून दूर न्यावीत अशा चर्चा होत आहेत. तसेच या घटनेवरून विटा शहरातील मध्य वस्तीतील दारुगोळा दुकानांवर आता तरी कारवाई होणार का? कारण विटा शहरातही मध्यवर्ती ठिकाणी 2 वेळा स्फोटाची घटना घडूनही दुकानं का सुरू आहेत हा खरा प्रश्न पडतो. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.